आता उद्या पेपरमध्ये येणार, काय येणार? हिंदुत्व सोडलं. आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये. उलट मी तर म्हणेन की जसं शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं, कारण ती त्या काळाची गरज होती, गर्व से कहो हम हिंदू है, तशीच आजपासून सुरुवात करा. गर्व से कहो हम हिंदू है, आहोतच, पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. मी मराठी आहे, अभिमानाने म्हणा, स्वाभिमानाने म्हणा. कारण त्याच तर साठी शिवसेनेची स्थापना झाली. 1966 साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या, थकलेल्या मानसिकतेत होता. आपलं कोण? कोणीच नाही. बाजू कोण घेणार? कोण आहे माझ्यासोबत? आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली, जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं, ती ही शिवसेना. आता आज मराठी भाषा दिन आहे, काल शिवरात्री झालेली आहे, त्याच्या आधी शिवजयंती झाली, काही दिवसांनी गुढीपाडवा येणार, मग आपल्या फोनवरती मेसेज येणार, हॅपी शिवजयंती, हॅपी गुढीपाडवा, हॅपी हे, हॅपी ते. मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजेत. आता प्रदीपजी तुम्ही बोललात, ह्याची गरज आहेच. कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले, कारण ते लिहून देणारे असतातच, अमृताची पैजा जिंके आहे. पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला? अमृताची पैजा ना, अमृता म्हणजे अमृत. आता आता ह्याच्यात हसणार का काय? भलत्या चालत्या पैसा लावतच नाही आपण.